दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आपण कधी-कधी बघा रानामध्ये किंवा जंगलामध्ये अशी झाडं बघतो, की ज्याला खूप काटे असतात. अगदी काही लोकं त्या झाडाच्या जवळसुद्धा जात नाही, इतके काटे असतात. हात लावला तरी ते काटे टोचणार किंवा त्यामध्ये माणूस अडकला, तर ते काटे टोचतच जातात आणि त्यातून निघणं पुष्कळ मुश्किलीचं होऊन जातं. आम्ही लहानपणी आमचं आताचं जे शहर आहे ते पूर्वी लहान गाव होतं. आजूबाजूला डोंगर होते, जंगल होते आणि त्यामध्ये आम्ही नेहमी बघायचो की काटेरी झाडं ही असायची आणि त्या झाडाकडे बघत असताना ते झाड एकदम विद्रूप दिसायचं. त्याला मोठमोठे काटे आहेत आणि त्याला बाजूला त्या फांद्या खाली आलेल्या आहेत. कधी-कधी असं वाटायचं की हे झाड कधी सुंदर दिसेल का? परंतु वसंत ऋतूमध्ये, स्प्रिंगमध्ये ह्या झाडाला फुलं यायची आणि ही फुलं इतकी सुंदर दिसायची की हेच ते काटेरी झाड आहे का असा प्रश्न पडायचा. सायप्रस नावाचं एक झाड आहे बघा, त्याला काटे असतात मोठमोठे. परंतु त्या ऋतूमध्ये त्या काट्यांना बाजूला करून त्याच्यामधून सुंदर फुलं उगवतात. सुंदर फुलं येतात आणि उमलतात त्या ठिकाणी आणि ते झाड खूप सुंदर दिसतं. बघा, आपलं जीवन ही असंच आहे. निराशेच्या जागी आशा येते. अपशब्दातून चांगले शब्द येऊ शकतात. स्वैराचारामधून खरं प्रेम बाहेर येऊ शकतं आणि हे जे आहे हे सर्व देवाचं काम आहे, देवाचं कार्य आहे. बघा, यशाया 55 मध्ये आपण वाचतो की त्यांनी हेच सांगितलेलं आहे. आयझाया 55 ह्यामध्ये सांगितलेलं आहे की जग बदलून जाईल, मनुष्य बदलून जाईल, पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आम्ही देवाचा शोध घेऊ. जेव्हा आम्ही देवाचा शोध घेऊ, त्याच्या मागे लागू आम्ही. बघा, यशाया 55 आणि 6वं वचन काय म्हणतं बघा. आयझाया 55 अँड वर्स 6 वचन असं सांगतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. बघा, परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. आणि आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये बदलाची अपेक्षा आहे का? आज आम्हाला वाटतं का की आमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा? आमचं काटेरी जीवन आहे, त्यामधून फुलं निर्माण व्हावी. प्रप्रथम ह्यासाठी देवाला शोधण्याचा प्रयत्न केला आणि तसं केलं नाही तर जे पाप आहे ते आमच्यामध्ये वाढत जाईल. काटेरी जे झाडं आहेत ते आमच्यामध्ये वाढत जाईल आणि आम्ही देवाच्या प्रेमाला पारखे होऊ. पण जर आम्हाला पश्चातापाची भावना आतमधून होत असेल तर लक्षात ठेवा की देव काम करत आहे, देव कार्य करीत आहे. देवाची कृपा ही जी पापाची काटे आहेत हे सर्व बाजूला करून आमच्यामध्ये नवीन जीवनाचे फुलं उमलवते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया ह्याचा 55वा अध्याय 13वा वचन. आयझाया चॅप्टर 55 अँड वर्स 13. काटेऱ्यांच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल, यावरून परमेश्वराचे नाव होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.